नमस्कार मित्रांनो, शेवटी मराठ्यांना आरक्षण मिळालेच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबई येथे उपोषण सोडले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे सांगत शांततेत आंदोलन केल्याबद्दल कौतुकही केलं। मराठ्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या हे आपण पुढे पाहूयात, पण त्याआधी मित्रांनो आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। गेल्या 4 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू असताना जरांगे पाटील यांनी गेल्या 6 दिवसांच्या पाठीमागे मराठा समाज सोबतीला घेऊन मुंबईकडे कूच केली। यावेळी मराठा समाजाने पाटील यांना चांगलाच प्रतिसादही दिला आणि शेवटी मोर्चा हा मुंबईत पोहोचला। त्यावेळी अख्खी मुंबई भगव्या वादळाने जाम झाली आणि मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्या मान्य करायला भाग पडलं। यामध्ये मराठ्यांच्या मागण्या अशा होत्या, ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे। त्याचबरोबर मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारी भरती करायची नाही आणि केलीच तर आमच्या जागा राखीव ठेवून करावी। त्यानंतर मराठा समाजातील सर्वांना 100% शिक्षण मोफत करण्यात यावे। या महत्त्वाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं आणि एकच जयघोष झाला।